हॅलो नमस्कार. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण पावसाळा स्पेशल मस्त खमंग कुरकुरीत आणि कमी साहित्यात कमी खर्चात तयार होणारे भजे बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 कप पोहे घेतलेले आहेत. जे आपण नेहमी वापरतो पोहे बनवण्यासाठी तेच पोहे मी इथे घेतलेत. तुम्ही जाड पातळ कुठलेही पोहे घेऊ शकतात. हे पोहे आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि 1 मिनटं 2 मिनटं असे भिजत ठेवायचे आहे. आपल्याला फार जास्त भिजवायचे नाही आहेत. आता हे पोहे पाण्यातनं काढून मी मिक्सिंग बाउलमध्ये घालत आहे. हे पोहे अगदी पटकन तयार होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. तुम्ही नक्की करून पहा. आता हे पोहे मिक्सिंग बाउलमध्ये घेतले आणि त्यानंतर 2 मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेत. तुम्ही इथे पोहे बघू शकतात किती मऊसूत भिजलेले आहेत. आता हे बटाटे पण छान उकडलेले आहेत. हे बटाटे यामध्येच असेच हाताने मी कुस्करून घालत आहे. याला आपण फार असं मॅश करून वगैरे घालायचं नाही आहे, जाडसरच ठेवायचं आहे. आता त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आहे. रंग सुरेख यावा त्यासाठी पाव चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट पण घातलेले आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मी इथे 1 लहान मिरची पण बारीक चिरून घातलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता बारीक चिरून टाकला आहे. त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा असा जाडसर चिरून घेतलेला आहे. कांदा घालणं ऑप्शनल आहे. बिना कांद्याचे पण तुम्ही करू शकता किंवा कुठली भाजी एखादी घालून पण तुम्ही करू शकता. म्हणजे गाजर, पत्ताकोबी वगैरे घालून पण तुम्ही हे भजे करू शकता. आता इथे मी फार काही मसाले वापरले नाही आहे, त्यामुळे पाव चमचा जिरं घातलेलं आहे. इथे तुम्ही जिरेपूड, धनेपूड किंवा आमचूर पावडर वगैरे घालू शकता. आता हे मिश्रण आपण छान असं घट्टसर करून घेतलेलं आहे. बाजूला मी आता कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे, कारण आपल्याला ह्या भाज्यांवर कडकडीत तेल घालायचं आहे. आपण इथे सोडा, इनो किंवा कुठलंही काही बेकिंग पावडर वगैरे वापरणार नाही आहोत. त्यानंतर मी इथे 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तांदळाचं पीठ घालणं ऑप्शनल आहे, पण तांदळाच्या पिठाने भजे छान कुरकुरीत होतात. आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घातलेली आहे. आता हे मिश्रण पुन्हा आपल्याला एकजीव करायचं आहे. हे मिश्रण जरा घट्टसर होतं, त्यामुळे तुम्ही थोडंसं पाणी घालून पण हे मिश्रण तयार करू शकता. मी इथे थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी वापरलेलं आहे. आता हे बेसन पीठ, तांदळाचं पीठ त्यामध्ये छान एकजीव करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण एक अर्धा चमचा कडकडीत गरम तेल असं यावर घातलेलं आहे. बऱ्याच जणांना सोडा, इनो घातल्यानंतर त्रास होतो भज्यांचा, त्यामुळे आपण इथे कडक गरम तेल वापरलेलं आहे. आता पुन्हा मिश्रण मला जरा घट्टसर वाटतंय, म्हणून मी थोडंसं पुन्हा 2 चमचे पाणी घालून हे मिश्रण असं सैलसर करून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला भजे सोडायला सोपं पडेल. जास्त मिश्रण घट्ट असेल तर भजे वरतून तर कुरकुरीत होतील, पण आतून कच्चे राहतील. त्यामुळे मिश्रण जरा सैलसरच हवं आहे. अशा प्रकारे ओबडधोबड आकारात आपल्याला हे भजे सोडून घ्यायचं आहे. तुम्हाला गोल गरगरीत आवडत असतील तर तुम्ही गोल पण करू शकता, पण हे ह्या आकारात छान वाटतात. म्हणजे ते कुरकुरीत होतात छान. अशा प्रकारे जेवढे कढईत मावतील तेवढे मी भजे यामध्ये सोडून घेतलेले आहेत. आता तेल अगदी कडकडीत गरम नको आहे, कारण भजे वरतून तर कुरकुरीत होतील पण आतून कच्चे राहतील. आणि आच पण आपल्याला मध्यम ठेवायची आहे. खूप मोठी आच ठेवलेली पण नको आहे आणि मध्यम आच ठेवली तर भजे छान होतील. तेलही पिणार नाही आणि आतूनही कच्चे राहणार नाही. अशा प्रकारे इथे मी 1 बॅच तळून घेतलेली. तुम्ही बघू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि भज्याचा खमंग वास घरामध्ये येत आहे. तुम्ही हे भजे आकाराने पण मोठे करू शकता. मी लहान लहान आकारात तळलेले आहे. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि असे खमंग कुरकुरीत भजे नक्की करून बघा. थँक्यू.